नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। सध्या आपण गौरी गणपती विशेष फराळाच्या रेसिपींची सिरीज चालू केली आहे। त्यातला दुसरा पदार्थ म्हणजे कुठल्याही प्रकारची भाजणी न करता अगदी महिनाभर कुरकुरीत राहणाऱ्या इथे आपण चकल्या बनवल्या आहे। बऱ्याच जणांच्या चकल्या आहे ना ह्या तळल्यानंतर नरम पडतात किंवा मग त्या कडकडीत होतात। तर मी आज खूप साऱ्या टिप्ससह रेसिपी शेअर केली आहे, तर थोडाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी 2 भांडी घेतली आहे। एका भांड्यामध्ये ना आपल्याला अर्धा कप इतकी मुगाची डाळ घ्यायची। स्वच्छ 3 पाण्याने ही मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि दुसरं जे मोठं भांडं असतं ज्यामध्ये आपण भात लावतो त्यामध्ये आता एक असं मलमलचं कापड कॉटनचा रुमाल स्वच्छ घ्यायचा। त्यामध्ये 2 कप आपल्याला रेग्युलर गव्हांची जी कणिक आहे, चपात्यांची कणिक आहे ती घ्यायची आहे आणि याची पोटली बांधून घ्यायची आहे। तर आज आपण मूग आणि गव्हाच्या पिठाच्या या ठिकाणी चकल्या बनवल्या आहे। अतिशय कुरकुरीत आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। गौरी गणपतीमध्ये तुम्हाला भाजणी करायला वेळ नसेल तर तुम्ही हा अगदी झटपट बनवू शकतात। आता आपली पोटली बांधली गेली आहे। आता बघा मुगाच्या डाळीमध्ये पाणी किती टाकायचं, तर अर्धा कप आपण या ठिकाणी मुगाची डाळ घेतली होती त्यामध्ये 1 कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। मुगाच्या डाळीचा डब्बा खाली ठेवायचा आणि जी पोटली बांधली आहे कणकेची ती वरती ठेवायची आहे। इथे कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी उकळून त्यामध्ये स्टँड आणि 1 लिंबाची फोड टाकली आहे। त्यावर आधी डाळीचा डब्बा आणि वरती पोटली ठेवली आहे। झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। 3 शिट्ट्या पूर्ण झाल्यानंतर वाफ निघाल्यावरच आपल्याला याचं झाकण उघडायचं आहे। मी या ठिकाणी मुगाची डाळ टाकून ह्या चकल्या केल्या आहे। हवं तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाची ही सगळी प्रोसेस करून चकल्या केल्या ना तरी अतिशय कुरकुरीत या चकल्या झटपट तयार होतात। आता डाळ मस्त शिजलेली आहे, ती आधी चमच्याने घोटून घ्यायची आणि मग काय करायचं, ज्याच्याने आपण पुरण बारीक करतो ना ती चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये एकदा आपल्याला याला असं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। म्हणजे एखाद्या वेळेला काय होतं की ना डाळीचा एखादा कण राहून जातो, तो राहू द्यायचा नाही आपल्याला, त्यामुळे असं ते घोटून घ्यायचं आहे एखाद्या चाळणीमध्ये। असा घट्टसर याचा गोळा तयार झालेला आहे। आता जी पोटली आपण गव्हाच्या पिठाची बांधली आहे ती सोडवून घ्यायची आणि याचा असा दगड तयार होतो, हे बघा असा, पण तो अतिशय असा ठिसूळ असतो, तो लगेचच फुटतो। अगदी हाताने जरी फोडला ना तरी फुटेल किंवा तुम्ही किसणीवर सुद्धा याला किसून घेऊ शकतात। मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघायचं मुगाची डाळ आपण बारीक करून घेतली आहे ना, त्याच्यावर एक मैदा चाळण्याची चाळणी घ्यायची आणि त्यावर आपण तयार केलेले हे जे पीठ आहे मिक्सरवर ते 2 बॅचेसमध्ये फिरवून चाळून घ्यायचं आहे। यामध्ये असा कोंडा राहतो तो आपल्याला टाकून द्यायचा आहे। आता यामध्ये 1 मोठा चमचा भरून आपल्याला तेल टाकायचं आहे। पाव चमचा ओवा घ्यायचा। ओवा मात्र थोड्या हातावर क्रश करून टाका, त्यामुळे यांचा स्वाद पण वाढतो आणि या चकल्या पचायला हलक्या होतात। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पाव चमचा हळद टाकायची आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे। 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे। लाल तिखट जास्त झालं तर या खूप लाल रंगाच्या तयार होतात आणि तळताना लवकर जळतात आणि मला काळपट रंग येतो, त्यामुळे लाल तिखट बेताचं टाकायचं आहे। आधी आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी ना डाळीमध्ये याला मिक्स केलेलं आहे। आधी आपण जे डाळीचं मिश्रण केलं ना त्यामध्ये आता आवश्यकतेनुसार लागेल तसं कोमट पाणी यामध्ये टाकत जायचं आहे आणि याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे। तर गोळासुद्धा कसा मळायचा, खूप घट्टही नाही आणि खूप सैलसरही करायचा नाही। जर हा गोळा खूप घट्ट झाला तर या चकल्या करताना आपल्या तुटतात आणि सैलसर झाला तर याला काटे चांगले येत नाही, त्यामुळे हे बघा अशा प्रकारे याला चांगलं पाणी लावून आपल्याला मळून घ्यायचं आहे। असा सॉफ्ट याचा छान गोळा तयार झाला पाहिजे। अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे ह्या चकल्या करताना जर तुम्ही तेलाचा मोहन टाकला तर ह्या चकल्या तेलामध्ये तळताना पूर्णपणे विरघळतात, त्यामुळे या चकलींना तेलाचा मोहन टाकला जात नाही। हे बघा असा हा छान सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे। आता आपण चकल्या तयार करायला घेऊयात। तर असा हा काटेरी चकलीचा मी साचा इथे तयार करून घेतला आहे। साच्याला थोडं आतून तेल लावायचं म्हणजे हे पीठ आहे ना साच्याला चिटकत नाही आणि अगदी इझिली सगळ्या चकल्या आपल्या व्यवस्थित तयार होतात। आता 3 ते 4 वेळ्यांची एक चकली नेहमी करायची, खूप मोठ्या मोठ्या चकल्या आणि खूप छोट्याही करायच्या नाही। तर याच्या आधीसुद्धा मी तळणीचे मोदक आणि त्याचबरोबर अगदी खुसखुशीत साजूक तुपातील शंकरपाळी कशी करायची हे दाखवलं आहे। पुढे सुद्धा मी काही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे गौरी गणपती विशेष, तर पूनम बेसिक रेसिपी बघत राहा, सबस्क्राईब करा। तर अशा ह्या काटेरी चकल्या बघा किती छान चकल्या झालेल्या आहे, करून घ्यायच्या आहे। चकली करताना जर ती तुटत असेल तर थोडंसं पुन्हा पाणी लावून ती मळून घ्या। आता इथे सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे तळणीला
जर ह्या चकल्या व्यवस्थित तळल्या गेल्या नाही तर मग काय होतात, त्या मऊ पडतात. तर त्यासाठी तेल आधी सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करून घ्या. यामध्ये बसतील इतक्या चकल्या एका वेळी टाकायच्या आहे. आणि चकली तळताना नेहमी अशी पसरट कढई घ्या शक्यतो. तर मी 3 चकल्या यामध्ये टाकलेल्या आहे. आता बघा, याचा वरचा थोडा फेस कमी झाला की ही पलटवून घ्यायची. अशा छान सोनेरी रंगावर ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. जर तुम्ही मंद आचेवर ह्या तळल्या तर तेलामध्ये त्या विरघळतात, आणि मोठ्या आचेवर जर ह्या चकल्या तळल्या तर ह्या कडकडीत होतात, मधून कच्च्या राहतात आणि मग नरम पडतात. त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे. व्यवस्थित निथळून घ्या. हे बघा, इतपत त्यांचा रंग बदलला पाहिजे इतक्या ह्या तळून घ्यायच्या आहे. तर अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे जर तुम्ही एखादी जरी चकली तुमची कच्ची राहिली, कमी तळली गेली, तर बाकीच्या चकल्यांमध्ये ती टाकल्यावर बाकीच्या चकल्यासुद्धा नरम होतात. त्यामुळे प्रत्येक चकली व्यवस्थित तळून घ्या. आता ह्या चकल्या पूर्णपणे गार झाल्या की आपण पॅकिंग करणार आहोत गौरी गणपतीच्या पुढे ठेवायला. मी घरगुती माझी पद्धत तुमच्याबरोबर शेअर केली आहे. आजकाल बाजारामध्ये खूप सारे पॅकिंगचे ऑप्शन्स येतात. अगदी रेडीमेडसुद्धा अशा पोटल्या किंवा अशा पाट्या मिळतात, त्या तुम्ही घेऊ शकतात. मी यामध्ये एक ताट ठेवलं आहे आणि पूर्ण गार झालेल्या आहे. यामध्ये त्या व्यवस्थित मांडल्या आहे. असं बघा, दुकानामध्ये प्लास्टिकचा बारीक असा पेपर मिळतो. यामध्ये कलरफुलसुद्धा पेपर मिळतात, तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात. असं मोठा रबर याला लावून घ्यायचं, म्हणजे हे सुटत नाही पेपर. आणि सॅटिंगच्या रिबिनने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हा डेकोरेट करू शकतात. तर तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीला अशा बिना भाजणीच्या चकल्या नक्की करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा.